राहुल सोलापूरकर हे महाशय इतिहास तज्ज्ञ नाहीत, ते इतिहासाचे अभ्यासक नाहीत किंवा ऐतिहासिक विषयांशी त्यांचा फारसा संबंध सुद्धा नाही. एक फुटकळ अभिनेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात साधारण 25 वर्षांपूर्वी आम्ही दूरदर्शनवर कुठल्या तरी एका चित्रपटात त्यांचा टकलू हैवान हा खलनायकी अवतार पाहिला होता. त्या पलीकडे आम्हास त्यांचा कुठलाही अभिनय ठाऊक नाही. सोलापूरकर अलीकडे फारच वाचा बोलू लागलेत. असंच वाचा बोलताना त्यांनी 2 वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर मुलाखती दिल्याचे आमच्या पाहण्यात आलं. एका मुलाखतीत शिवाजी महाराजांनी आग्र्याहून निसटताना लाच दिल्याचे अकलेचे तारे या नाटकी माणसाने म्हणजे कोणी तर सोलापूरकर यांनी तोडले आहेत. दुसऱ्या मुलाखतीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण ठरवून टाकले. याच मुलाखतीत आपण शाहू महाराजांचा अभिनय केल्याचे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. शाहू महाराजांचा अभिनय करण्याची राहुल सोलापूरकर यांना संधी मिळाली याचा त्यांना अभिमान असेल तर ती चांगलीच बाब आहे, पण त्यात त्याने बरेच अकलेचे तारे तोडले आहेत. माझ्या अभिनयामुळे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार झाल्याचे अहंकारी वक्तव्य या नाटकी नटानं केलंय. वास्तवात मी स्वतः सोलापूरकर यांचा अभिनय असलेल्या शाहू महाराजांच्या मालिकेचा एक सुद्धा एपिसोड पाहिलेला नाही. ही मालिका पाहावी असे मला कधीही आजतागायत वाटलेलं नाही. तरीही शाहू महाराजांचं प्रचंड मोठं कार्य मलाच काय सगळ्या शाहू प्रेमी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे.